नमस्कार. आज मी आपल्यासमोर कविता नव्हे तर काही विनोदी लेखन घेऊन येत आहे. म्हणजे याआधी काही हलके-फुलके या सदराखाली मी 4 भाग पब्लिश केले आहेत. ऑनलाईन स्कूल, माझा खरं बोलण्याचा नवस, पाहुणे, मी यजमान आणि त्यांचे घर असे हे 4 भाग आहेत. आणि आज त्याच सदराखाली पुढील भाग मी आपल्यापुढे घेऊन येतो आहे. या भागाचा विषय आहे ट्रॅफिक जाम, वाहतूक कोंडी. ट्रॅफिक जाम आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. खरंच एक वेळ सुखी माणसाचा सदरा सापडेलही आपल्याला, पण ट्रॅफिक जाममध्ये एकदाही न अडकलेला माणूस सापडणे अशक्यच. पुण्याचे ट्रॅफिक शिस्तबद्ध असते असे म्हणण्यापेक्षा बेशिस्तबद्ध असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हम जहाँ पे खडे होते हैं लाईन वही से शुरू होती है, हे वाक्य जिवंतपणे जगणारी प्रजाती म्हणजे रस्त्यावर वाहने चालविणारी मंडळी. गीतेवर हात ठेवून मी लेनची शिस्त पाळणार नाही असे लायसन्स घेताना शपथच घेतली असते बहुतेक. म्हणजे आपल्या समोरचा कितीही डावीकडून गाडी चालवत असेल तरी केवळ तो मधून मधून उजवीकडे मान, म्हणजे फक्त मान गाडी नव्हे, वळवत असेल तर त्याला उजवीकडे वळायचे आहे असे समजावे. आणि मग तुम्ही मुद्दाम त्याच्या उजवीकडे गाडी ठेवून त्याला वळताना जास्तीत जास्त त्रास दिला तर तुम्ही खरे पुणेकर. असो, अशा स्वच्छंदी शिस्तप्रियतेमुळे वाहतूक कोंडी न झाली तरच नवल. म्हणजे चितळींच्या बाकरवडीसारखा अभिमान वगैरे नाही याचा, पण वावगेही नाही. म्हणजे कसे की वाहतूक कोंडीतून गाडी बाहेर काढणे तेवढेच अभिमानाचे असते जेवढे एका सैनिकाकरता युद्ध. यात ज्याला अतिशयोक्ती वाटत असेल तो पुणेकर नाही हे ओळखावे. आणि हो, पावसाळा हा या वाहतूक कोंडीचा आवडता ऋतू. म्हणजे कधी जोरात पाऊस आला की पाऊस एन्जॉय करायला ही कोंडी येतेच. एखाद्या वेळेस गाडीत पेट्रोल कमी असताना जर असा विचार केला की ऑफिसवरून येताना भरू, तर नेमका येताना ट्रॅफिक जॅममध्ये अडकायचे. मग ट्रॅफिक जॅम राहिले बाजूला आणि पेट्रोल संपेल की काय याचेच टेन्शन. आणि आजकाल तर गाडीतले पेट्रोल संपण्यापेक्षा जास्त टेन्शन म्हणजे मोबाईलचे चार्जिंग. म्हणजे एकतर कोंडीत अडकल्याने मनाला येणारी अस्वस्थता, आणि त्यात मोबाईल डिस्चार्ज झाला तर सगळे अशक्यच म्हणा ना. अजून एक, सामान्यतः आपल्याला एकतर घाईची इश्यू लागली असते किंवा खूप तहानेने जीव कासावीस होतो. पण या दोन्ही भावनांचा एकत्र अनुभव घ्यायचा असेल तर मग ट्रॅफिक जॅममध्ये प्रवेश घ्यायलाच पाहिजे. बरे, या वाहतूक कोंडीतले सगळे वीर अभिमन्यूच असतात. आपल्या हाती फक्त प्रवेश करणेच असते. अर्थात अभिमन्यू स्वतःच्या मर्जीने चक्रीवर गेलेला आणि आपण सारे नकळत. इनफॅक्ट आत अडकलेले आपले स्वागतोत्सुकच असतात. का माहीत नाही, पण हा मनुष्य स्वभावच आहे. आपल्यासारख्या दुःखात अजून कोणी आहे हे दिसले की आपले दुःख आपोआप कमी होते. आनंदाच्याही तसेच. आपल्यासारखी चांगली गोष्ट अजून कोणासोबत घडली की आपला आनंदही आपोआप कमी होतो. असो, मुद्दा हा की आपण आत गेलो की मागे फिरणे नाही. म्हणजे आपल्या हातात गाडी, स्टेअरिंग सगळे असते, पण चाक पुढे न्यायला मोकळा रस्ता तेवढा नसतो. एक सांगू का, एका गाडीच्या मनातून बघितले तर हा सगळा वेगळाच अनुभव आहे. आय मीन एकदम रोमॅन्टिकच म्हणा ना. संध्याकाळची वेळ, मस्त पाऊस पडतोय आणि 2 कार एकमेकांना चिकटून उभ्या आहेत, नवे किस करतायत. हाऊ रोमॅन्टिक ना. आणि मग त्यांच्या प्रेमासाठी आपल्या वेळेचा थोडा खोळंबा झालाच तर एवढा भाऊ का. म्हणजे पावसात तुम्ही घराबाहेर पडलात की थोड्या थोड्या अंतरावर 2 कार्स एकमेकांचा हात हातात घेऊन उभ्या दिसतात. काही तर अगदी गळे पण मिळतात. पण यात आनंद वाटून घेण्याऐवजी त्या कारचे मालक मात्र एकमेकांशी का भांडतात काय माहीत. जेलसी वाटत असेल बहुतेक. कधी कधी पार्किंगमध्ये 2 SUV रात्रभर अशाच उभ्या करून ठेवल्या तर कोण जाणे, एखादी हॅचबॅक जन्मास यावी. अशा या वाहतूक कोंडीत आपण अडकलोच तर सर्वप्रथम येथे ती पाटी वाहने सावकाश चालवा. आता जिथे वाहने पुढे जाऊ शकत नाही तिथे सावकाश तरी कशी चालवणार वाहने. खरंच काही.
नंतर मग आपल्यासमोर येते ती वाहतूक कोंडीने आनंदी होणारी एक प्रजाती, म्हणजे भीक मागणारी मंडळी. म्हणजे कसे की त्यांना सिग्नल सुटण्याचे भय नसते. एकेका कस्टमरकडे हवा तेवढा वेळ उभा राहून ते भिकेचा आग्रह चालू ठेवू शकतात. बरे, मग अशा वेळी कोणी वेडीवाकडी गाडी घालून ट्रॅफिक जॅममधून वाढवत असतो. अशा वेळी त्याला भरपूर शिव्या देऊन मोकळे व्हायचे. अर्थात आपल्या आणि त्याच्या गाडीची काच बंद आहे याची खात्री करूनच. काच खाली घेऊन बोलला म्हणजे खूप मोठे कारण समजावे. आणि कोणी गाडीतून खाली उतरून भांडण्याची डेअरिंग दाखवत असेल तर तो मूळ पुणेकर नाहीच हे ओळखून घ्यावे. अर्थात त्या ट्रॅफिक जॅममध्ये टू व्हीलरवाले कुठून तरी गाडी काढून कसे तरी सुटका करून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. फोर व्हीलर मात्र हत्तीसारखे अवजड एकमेकामागे थांबून राहतात. पर्यायच नसतो. अर्थात अशा वेळी आपण वयाने कितीही मोठे असलो तरी एक कल्पना मनात येऊन जाते. कारला एक बटन हवे होते, ते दाबले की कार हवेत डायरेक्ट. किती मजा ना. अर्थात असे बटन फक्त आपल्याच कारला हवे. म्हणजे कसे की बाकी सगळे रस्त्यावर अडकलेले आणि आपण डायरेक्ट समोर. आणि मग हे सगळे डोळ्यासमोर येत असताना कानात मागच्या वाहनाचा कर्कश आवाज येतो. पुढची गाडी काही मिलीमीटर पुढे गेलेली असते. मग काय, परत कार सुरू करा, अगदीच थोडी पुढे न्या आणि परत बंद करा. मग कुठे मागच्या गाडीवाल्याचा आवाज बंद होतो. हतबलता म्हणजे काय याचा अनुभव आपल्याला येथेच येतो. शेवटी कधी देवाला आपली दया आलीच तर आपली यातून सुटका होते. खरंच मोकळा रस्ता आणि मोकळा श्वास याचे नाते तेव्हाच आपल्याला कळते. पण हो, आपल्याला कितीही त्रास सहन करावा लागला तरी अशा वेळी मस्तपैकी आपल्या आवडीची गाणी ऐकण्याचे सुख काही औरच. आणि अशातच काही गाण्यांचे नवीन संदर्भही लागतात. म्हणजे नेहमीचे ये कहा आ गए हम हे गाणे नव्या अर्थाने समोर येते. हो, आणि रुक जाना नहीं तू कही हार के हे गाणे ऐकून उगाच गाडी पुढे दामटू नये. कधी रुकावेच लागते म्हणा ना. अशा वेळेस मग आपल्याला खूप दिवसांपासून ज्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना फोन करायचा असतो पण रिकामा वेळ नसल्याने जमत नव्हते, त्यांना फोन करावा. अर्थात त्यांना अजिबात मागसूसही लागू नये की आपण ट्रॅफिक जॅममध्ये आहोत आणि म्हणून कॉल करतोय. काही बाथरूम सिंगरसाठी ट्रॅफिक जॅममध्ये कार एका गाण्याच्या स्टुडिओमध्ये कन्व्हर्ट होते. म्हणजे सगळ्या काचा बंद आहेत ना याची 2 वेळा खात्री करावी आणि मग काय, मोठ्या आवाजात आपले आवडते गाणे गावे, ताना घ्यावा, वरचे स्वर लावावे. अर्थात चुकून अशा वेळी काच उघडली तर बाजूचा बाईकवाला दचकून खाली पडला नाही तरच आश्चर्य. काही असो, पण ही वाहतूक कोंडी आपल्याला खूप काही शिकवून जाते, यात मात्र शंका नाही. म्हणजे कुठे काही असो, म्हणजे कुठे पोचायला उशीर झाला तरी त्याने काही फरक पडत नाही याचा अनुभव येतो. पूर्ण ट्रॅफिक जॅममध्ये फर्स्ट सेकंड गिअरवर गाडी चालवल्याने पेशन्स खूप वाढतो. आणि गाडी पुढे न चालल्याने आपल्याला विचार करायला वेळ मिळतो की आपली गाडीच नव्हे, आपला आत्ताचा प्रवासच नव्हे तर आपले आयुष्य नक्की कुठे चालले, आपल्या आयुष्यात आपल्याला नक्की कुठे जायचे आहे. आणि ही धावपळ, या धावपळीतून आपण स्वतःला कधी थांबायचे. असो, आता मी थांबवतो स्वतःला आणि आशा करतो की आपण यापुढे वाहतूक कोंडीकडे नक्कीच सकारात्मक आणि नवीन दृष्टिकोनातून बघाल. धन्यवाद.